सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण TET पेपर सेकंडसाठी 2025 सालचा जो पेपर होता TET पेपर सेकंडसाठी, त्यातील मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा घटक पाहणार आहोत। तर हा जो प्रश्नसंच आहे तो TET 2025 पेपर 2चा आहे। ओके, चला तर आपण प्रत्यक्ष तो पेपर कसा होता आणि त्या पेपरमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे कोणत्या पद्धतीने प्रश्न आलेले होते ते आपण अभ्यासूयात। प्रश्न क्रमांक 61वा म्हणजेच मानसशास्त्रातील पहिला प्रश्न असतो बरं का। पहिले 30 प्रश्न एक मराठी विषयाचे, दुसरे 30 प्रश्न दुसऱ्या लँग्वेजचे आणि नंतर 61 पासून बालमानसशास्त्र। तर बघा 61 ते 90 असे 30 प्रश्न बालमानसशास्त्राचे असतात। त्यातील प्रश्न क्रमांक 61वा म्हणजेच या विषयातील पहिला प्रश्न। खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यासाठी होतो? बघा, कर्णबधिर विद्यार्थी म्हणजे काय? कर्ण म्हणजे कान, बधिर म्हणजे ऐकू न येणे। ज्या विद्यार्थ्यांना ऐकू येत नाही त्यांना बोलायलाही येत नाही, कारण बोलता येण्यासाठी ते शब्द कानावर पडण्याची गरज असते। परंतु जन्मजातच त्यांना जर कर्णबधिरत्व असेल, ऐकायला येत नसेल, तर त्यांना शब्दच ऐकायला न आल्याने ते बोलूही शकत नाहीत। ओके, म्हणून आपण या कर्णबधिरांना मूकबधिर असं सुद्धा म्हणतो। तर बघा, या विद्यार्थ्यासाठी कोणती शैक्षणिक साधने वापरावीत असं म्हटलेलं आहे। तर यासाठी बघा, कर्णबधिरासाठी स्मृती पाट्या वापरल्या जातात। मग स्मृती पाट्या म्हणजे काय? तर या अंतर्गत काय असतं की एक शैक्षणिक साधन आहे, व्हिज्युअल एड्स असं सुद्धा म्हणतो आपण, म्हणजे दृश्य साधन असतं। कारण त्यांना ऐकायला आणि बोलायला न आल्यामुळं डोळ्यांनी पाहण्यासाठी ही साधनं असतात आणि दृश्य साधने असतात। आणि ही जी साधनं आहेत त्यामध्ये चित्र, शब्द कार्ड असतील, स्मृतीवर आधारित खेळ असतील, मध्ये शिक्षण, भाषा शिक्षणामध्ये वाक्य, शब्द रचना करायची काही साहित्य असतील, सांकेतिक भाषेतील चार्ट असतील। असं ऐकू येत नसल्यानं कर्णबधिर मुलांसाठी दृश्यात्मक अशा पद्धतीच्या स्मृतीपाट्या असतात। ओके, यामध्ये शब्द, अक्षर, वाक्य कोणतेही साहित्य किंवा घटक अंतर्भूत होऊ शकतो। प्रश्न क्रमांक 62वा, विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? तर बघा, इथं काय म्हणलं आहे त्यांनी, संबोध शिकणे, विशिष्ट संबोध शिकणे आणि त्या संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या प्रतिमानाचं उदाहरण आहे असं म्हटलेलं आहे। तर बघा, आपण प्रतिमानं पाहिलेली आहेत। त्या प्रतिमानामध्ये पृच्छा प्रशिक्षण असेल, संबोध साध्यता, आग्रत, ही सगळी जी आहेत ती प्रतिमान आपण अध्यापनाची प्रतिमानं पाहिलेली आहेत। त्यामध्ये संबोध शिकायचं आणि त्यामागील विचार प्रक्रिया विकसित करायचं, याला उद्गमन विचार प्रक्रिया या प्रतिमानामध्ये सांगितलेलं आहे। कशामध्ये? उद्गमन विचार प्रक्रियामध्ये। ओके, आता पुढील बघा, पृच्छा म्हणजे काय? एखादी माहिती मिळवण्यासाठी चिकित्सक जिज्ञासूपणे एकानंतर एक प्रश्न विचारून माहिती मिळवणे किंवा ज्ञान निर्माण करणे। अग्रत संघटक म्हणजे काय? संघटन करणे, जुन्या ज्ञानाचं आणि नवीन ज्ञानाचं संघटन करणे। संबोध साध्यता म्हणजे काय? तर आपण डायरेक्ट उत्तर न देता विद्यार्थ्यांनाच प्रश्नात्मक स्वरूपात हो किंवा नाही अशा प्रकारचे प्रश्न विचारून एखादा घटक विद्यार्थ्यांकडूनच त्याला शिकायला लावणे, याला संबोध साध्यता म्हणतात। आणि संबोध शिकणे, उद्गमन म्हणजे काय? की आधी वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे संबोध शिकायचं आणि त्यानंतर त्यामागील विचार प्रक्रिया विकसित करायची आणि त्यानंतर एखादा सामान्य नियम तयार करायचा, त्याला उद्गमन विचार प्रक्रिया म्हणतात। ओके, प्रश्न क्रमांक 63वा, दोन वस्तू अथवा अनुभवांच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो। एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते। हा साहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? तर बघा, दोन वस्तू असतात आणि त्यांच्यामध्ये साहचर्य संबंध प्रस्थापित होतो। काय होतो? दोन वस्तूंच्या गुणधर्मामध्ये साहचर्य संबंध प्रस्थापित होतो आणि एक वस्तू आठवली की दुसरा आठवतो। हा साहचर्याचा कोणता नियम आहे? तर तो नियम आहे सान्निध्याचा नियम। कोणता आहे?
सानिध्याचा. कारण दोन वस्तूंच्या सानिध्यात आपण गेलेलो असतो तेव्हा त्या दोन वस्तूंमधील साहचर्य संबंध कुठंतरी आपल्या मेंदूमध्ये फिट झालेले असतात. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण एक आठवली की दुसरी आठवू शकते. ओके. आता बघा, शाळा म्हटलं की शाळेच्या संबंधित बेंच आठवतात, फळं आठवतात. तुमची बालपणीची शाळा, बालपणीचे मित्र म्हटलं की त्या संबंधित अनेक गोष्टी आठवतात. असं का होतं? कारण तुम्ही त्या सगळ्याच गोष्टीच्या सानिध्यात असता. ॲट अ टाईम त्या सर्व गोष्टी तुमच्या सानिध्यात असतात. त्यामुळे एक गोष्ट आठवली की त्याच्यासोबतची दुसरी गोष्टसुद्धा आठवते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 64. सॉल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतामधील सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही म्हटलंय बघा. सॉल्वी आणि मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमता मांडलेल्या आहेत. त्या सामाजिक कौशल्यामध्ये कशाचा समावेश होत नाही असं म्हटलेलं आहे. तर बघा, आपण जरा स्लाईडवर घेऊयात. कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही असं म्हटलेलं आहे. तर बघा, सॉल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 क्षमतामध्ये राजकीय भान या क्षमतेचा समावेश होत नाही. बघा, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे व्यक्तीच्या भावनाशी संबंधित आहे. 5 सक्षमता पाहिजेत, पण कशाच्या संबंधित? सामाजिक कौशल्याशी. मग सामाजिक कौशल्य जेव्हा तुम्ही विकसित करता तेव्हा संप्रेषण कौशल्य महत्त्वाचं आहे, त्याचा समावेश होतो. संप्रेषण म्हणजे ज्या समाजात तुम्ही राहता तिथं तुम्हाला समायोजन करून घेण्यासाठी, तिथं एकमेकाच्या भावना समजून घेण्यासाठी उत्तम प्रकारचं संप्रेषण कौशल्य गरज आहे. नेतृत्व गुण, सामाजिक कौशल्य विकसित होताना नेतृत्व गुणसुद्धा गरजेचं आहे. संघर्ष व्यवस्थापन म्हणजे ज्या समाजामध्ये तुम्ही राहता तिथं भावनिक स्तरावर तुम्हाला तुमच्या मतभेद झाले तर त्या संघर्षाचं व्यवस्थापन करण्याचं कौशल्य तुम्हाला गरजेचं आहे. पण राजकीय भान गरजेचं नाही, हे सामाजिक कौशल्यामध्ये येत नाही. ओके. म्हणून बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 65. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? तर बघा, आपण मानसिक संरक्षण यंत्रणा अभ्यासलेल्या आहेत. तर त्यामध्ये काय झालं, परीक्षेत नापास झाला पण त्याने क्रिकेटमध्ये यश मिळवलं. म्हणजे तो परीक्षेत नापास झालं याबद्दल त्याला दुःख वाटलं नाही किंवा तो दुःखात तिथंच अडकून पडला नाही. तर मी परीक्षेत जरी नापास झालो, इथं जरी माझं कौशल्य कमी पडलं, तर माझ्यामध्ये क्रिकेट खेळाचं कौशल्य असेल तर मी तिथं माझं कौशल्य दाखवतो. म्हणून त्या विद्यार्थ्यांनी क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवलं. म्हणजे एकामध्ये कमी पडलेलं कौशल्य दुसरीकडे दाखवलं, म्हणजे प्रतिपूरण केला त्या विद्यार्थ्यांनी. म्हणजे एकीकडं पडलेलं जे उणीव आहे की नाही, ती दुसरीकडे यश मिळवून भरून काढणे, याला प्रतिपूरण म्हणायचं. काय म्हणायचं? प्रतिपूरण. म्हणजे एका गोष्टीतली त्रुटी, उणीव दुसऱ्या गोष्टीत कौशल्य दाखवून भरून काढणे, याला प्रतिपूरण असे म्हणायचं. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 66. समजत असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा तुम्हाला कोणती अडचण असेल तर. ओके. प्रश्न क्रमांक 66. रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रीय तत्त्व प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले. एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? तर बघा, या ज्या संकल्पना आहेत रॉबर्ट गॅग्ने यांची अध्ययनविषयक मानसशास्त्रीय तत्त्वाच्या ज्या 8 पायऱ्या आहेत, ते सर्व मानसशास्त्राचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि तुम्ही तिथं संकल्पना क्लिअर करून घेतलात की प्रश्नोत्तर सोडवताना नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ओके. तर बघा, गॅग्ने यांनी जे अध्ययनाचे 8 प्रकार मांडलेत त्या प्रकारामध्ये संकेत अध्ययनानंतर कोणता स्तर येतो इतकंच विचारलेलं आहे. खूप मोठा प्रश्न असला तरी मेन पॉईंट हाच आहे. रॉबर्ट गॅग्नेच्या अध्ययनाच्या 8 प्रकारामध्ये संकेत अध्ययनानंतर येणारा अध्ययन कोणता? तर बघा, संकेत अध्ययनानंतर येतो उद्दीपक प्रतिसाद अध्ययन. कोणता येतो? उद्दीपक प्रतिसाद अध्ययन.
बघा, अध्ययनाचे जे 8 प्रकार आहेत गॅगनेचे, त्यामध्ये संकेत म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची तुम्ही ज्ञानेंद्रियामार्फत तुम्हाला संकेत मिळते. ओके, मग तुम्ही काय करता, त्या मिळालेल्या संकेताला, उद्दीपकाला प्रतिसाद देता. हे दुसरं संकेतानंतर येणारा दुसरा म्हणजे त्यानंतरचा स्तर आहे असं आपण म्हणूयात. ओके, संकेत अध्ययनानंतर येतं, उद्दीपक, प्रतिसाद, अध्ययन. चला पुढील प्रश्न क्रमांक 67. विद्यार्थ्यामधने अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्त्व शोधून काढणे, त्याचे उपयोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते. हे अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे? तर बघा, अध्ययन संक्रमणाच्या ज्या उपपत्ती आहेत त्यामध्ये विश्लेषण करणे, तत्त्व शोधून काढणे, उपयोजन करणे. तर हे जे आहेत की नाही, इथं तुम्ही विश्लेषण करता, तत्त्व शोधून काढता, उपयोजन करता, हे सामान्यीकरण उपपत्तीमध्ये येतं. कशात येतं? सामान्यीकरण उपपत्ती. कारण तत्त्व शोधून काढता हे सामान्यीकरण करता तुम्ही. ओके, चला पुढील प्रश्न क्रमांक 68. पुढील प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 68. एक मिनिट, स्लाईड वर घ्यायची राहिली. 68. ओके, प्रश्न क्रमांक 68 चाललाय. मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियाचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातून घडतात असे मत कुणी मांडले? तर बघा, इथं एकच गोष्ट लक्षात ठेवायची बरं का. प्रश्न वाचला, तुम्हाला एवढं लक्षात आलं की मुलांचा विकास करायचा आहे भाषा यावर आधारित. पण महत्त्वाचं गोष्ट बघा, महत्त्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची? एकाच गोष्टीकडे, बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियाचा वाटा. जेव्हा जेव्हा सामाजिक आंतरक्रिया येते तेव्हा वायगोस्कीचं नाव लक्षात ठेवायचं. वायगोस्की यांचा सामाजिक आंतरक्रियांचा सिद्धांत आहे. त्यामुळं सामाजिक आंतरक्रिया आल्या की वायगोस्की हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. ही ट्रिक आहे. सामाजिक आंतरक्रियाचा मोठा वाटा म्हटलं की वायगोस्की. ओके, पुढील प्रश्न क्रमांक 69. कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करून प्रश्न विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत येते? बघा, जो भाग शिकवायचा आहे त्याचं पृथक्करण करायचं आहे, ज्ञानाचं लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करून प्रश्न उत्तर विचारायचं आहे. हे कोणत्या अध्यापन पद्धतीत येते? आपण पाहिले बघा, तर ह्या सर्व ज्या आहेत त्या क्रमन्वित अध्ययनाच्या पायऱ्या आहेत. क्रमन्वित अध्यापनामध्ये आपण काय करणार आहोत? एखादा घटक आहे त्याचं पृथक्करण करायचं, छोट्या छोट्या घटकामध्ये त्याचं विभाजन करायचं आणि छोट्या छोट्या घटकाचं एक एक पायरीनं आपण अध्यापन करत जाणार आहोत. तर क्रमन्वित अध्ययनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत त्यासुद्धा या चॅनलवर दिलेले आहेत. तो व्हिडिओ नक्की बघा. ओके, चला पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 70. प्रश्न क्रमांक 70. शाळेतील वर्गांमध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्र, उद्बोधक चित्र, उद्बोधके, सुभाषित, संतवचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहेत? तर बघा, वरूनच कळते प्रश्नावरून. श्रेष्ठ पुरुषांची चित्र दिलेली आहेत, उद्बोधक सुभाषिते आहेत, संतवचनं आहेत. या सगळ्या काय, तो भावग्रहण आहे का? नाही. कवितेचं भाव कौशल्य नाही, माहिती नाही. तर इथं तुम्हाला त्या श्रेष्ठ पुरुषांच्या चित्रातून नीतिमत्ता शिकवलेली आहे, नीतिमूल्य शिकवलेलं आहे. उद्बोधक सुभाषितातून नीतिमत्ता सांगितलेली आहे, नीतिमूल्य सांगितलेले आहेत. संतवचनातनं सुद्धा नीती म्हणजेच हे ज्या सर्व गोष्टी आहेत त्या नीती पाठामध्ये अंतर्भूत होतात. ज्या पाठातून नीतिमूल्य शिकवली जातात अशा पाठांमध्ये याचा समावेश होतो. ओके, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 71. खाली अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भात
काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? कोणते विधान असत्य आहे म्हणजे चुकीचं आहे. ओके, बघा, अध्यापन तंत्र, त्यामध्ये शिक्षक व्यक्तिमत्व संदर्भात विधानं दिलेत. बघूया आपण कोणतं चुकीचं विधान आहे. असत्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे आपण शोधूया. बघा, शिक्षकाचा व्यासंग, अध्यापन पद्धतीवरील प्रभुत्व, अध्यापन प्रक्रियेचे सर्वांगीण ज्ञान, नवनवीन विचार प्रवाहांची तंत्रांची ओळख, या सर्व घटकांचा विद्यार्थ्याच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतो. हे चुकीचं आहे का हो? नाही. शिक्षक जर व्यासंगी असेल, प्रभुत्व संपादन असेल, त्याचं सर्वांगीण ज्ञान असेल, नक्कीच परिणाम होणार आहे, म्हणून हे सत्य वाक्य आहे. पुढे, विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल आवश्यकता अभिरुची निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करतात. बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या घटकाबद्दल अभिवृत्ती निर्माण करण्याचं काम शिक्षक करत असतात. हे विधान सत्य आहे. पुढे, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह, आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकांचा उत्साह गौण ठरतो. बघा, इथं बघा, शिक्षकांचा उत्साह गौण ठरतो. बघा, त्या शिक्षकांचा उत्साह जर गौण ठरला, दुय्यम स्तरावर ठरला, तो शिक्षकच जर असं तोंड पाडून बसला तर तो विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करू शकेल का? नाही. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वामध्येच जर हा गुण असेल, उत्साही नसेल शिक्षक, तो विद्यार्थ्यामध्ये कसंच उत्साह आणि आवड निर्माण करेल? म्हणजे हे वाक्य असत्य आहे. म्हणजे आपलं बरोबर उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 3. तरी आपण चौथा बघूया. अध्यापनात शिक्षकाचे स्थान अनन्यसाधारण आहे. बरोबर आहे. कितीही तंत्र आलं, नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालं, AI आलं, तर शिक्षकाचं स्थान हे अनन्यसाधारण आहे. म्हणूनच तुम्ही सुद्धा म्हणता बघा, AI वरच्या व्हिडिओपेक्षा तुम्ही शिकवलेला व्हिडिओ आम्हाला जास्त कळतो. हे तुमचे कमेंट येतात की नाही, ते यासाठीच. कितीही तंत्रज्ञान विकसित झालं तरी शिक्षक जेव्हा शिकवितात तेव्हा त्याच्या जर अध्यापन कौशल्याचा परिणाम त्याच्या अध्यापनावर आणि तुमच्या अध्ययनावर घडत असतो. म्हणून शिक्षकाचं स्थान हे अनन्यसाधारणच आहे, असणार आहे, होता आणि पुढे देखील राहणार आहे. ओके, चला पुढील प्रश्न बघूया. 72वा प्रश्न. 72वा प्रश्न. अवबोधातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे, ज्ञान प्रक्रियेवर आधारलेल्या हार्वर्डच्या पाठपद्धतीच्या विचार पद्धतीला काय संबोधले जाते? तर बघा, हार्वर्ड जी पाठपद्धती आहे, अध्यापन पद्धती म्हणतो आपण त्याला. हार्वर्डच्या पाठ म्हणजे अध्यापन घेण्याच्या पद्धती ज्या आहेत, हार्वर्डची पंचपदी आपल्याला माहीत आहे की नाही, तसं त्या पंचपदीमध्ये अध्यापनाच्या पाठपद्धतीसुद्धा दिलेल्या आहेत. मग बघा, आधी अवबोध, मग सामान्य बोध. म्हणजे आधी माहिती नसलेल्या अनेक उदाहरणं द्यायची, त्यातून सामान्य बोध काढायचा. पुन्हा पृथक अनुभवातून म्हणजे छोटे छोटे घट करून नंतर सर्वसामान्य स्वरूपाकडे जायचं. विशिष्ट उदाहरणं द्यायची, मग सिद्धांताकडे जायचं. याला काय म्हणतात? बरोबर उद्गामी म्हणतात. हार्वर्डच्या या पाठपद्धतीच्या विचारपद्धतीला काय म्हणतात? उद्गामी पद्धती. म्हणजे आधी वेगवेगळे कोण द्यायची विद्यार्थ्यांना, वेगळे कोण मोजायला लावायचं आणि तिन्ही कोणांची बेरीज करायला लावायची. मग विद्यार्थी स्वतःच म्हणेल, मॅडम सगळ्या कोणांमधील कोण म्हणण्यापेक्षा त्रिकोण म्हणायला पाहिजे होतं. वेगवेगळे त्रिकोण द्यायची, त्रिकोणातील तिन्ही कोण मोजून बेरीज कर म्हणायचं. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे प्रकारचे कोण द्यायचे, मग त्रिकोण द्यायचे. मग विद्यार्थी काय करेल, मॅडम माझ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 आली. दुसरा पण म्हणेल, हो दुसऱ्या पण त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 आली. असं त्या उदाहरणामध्ये सामान्य नियम काढेल की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा झाला उद्गामी पाठपद्धत. ओके. प्रश्न क्रमांक 73. ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणते कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी आहे? तर ब्लूम यांनी उद्दिष्ट क्रियात्मक पातळी मांडलेली आहे. कोणती मांडली? उद्दिष्ट क्रियात्मक. मग कौशल्य संपादन करताना सर्वात पहिली पायरी म्हणले बघा. म्हणजे एखादं कौशल्य जर आपण संपादन करणार असू तर आपल्याला सुरुवात काय करावं लागेल? बरोबर आहे, आधी अनुकरण करावं लागेल. बघा, लहान मुलं तसंच करतात.
सायकल चालवायला शिकवताना दुसरे कसे चालवतात त्याचं अनुकरण करतात. मुलीला जर भाकरी करायला शिकायची असेल तर आई कशा पद्धतीने पीठ तिंबते, कशा पद्धतीने गोळा करते, ती अनुकरण करायला सुरुवात करते. म्हणजे कौशल्य संपादनाची पहिली पायरी आहे अनुकरण. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74. कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःखद अनुभव आपल्या मनश्चक्षुपुढे उभे राहतात. अशा कल्पनांना कोणत्या कल्पना म्हणतात? बघा, तुम्ही एखादी कथा वाचायलात, सुखदुःख म्हणजे सुखाची तर कथा असेल, दुःखाची कथा असेल, किंवा एखाद्या कथेत सुखदुःख सांगितलंय आणि तुम्ही त्या कथेत इतके समरस होता की त्या कथेतल्या नायकाला जे दुःख भोगावं लागतंय बघा, तिथं तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का? तिथं मला सुद्धा असंच दुःख भोगावं लागतंय असं पूर्ण सीन तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतंय. जणू काही ते नायक म्हणजे तुम्हीच आहात आणि तुम्हालाच ते दुःख भोगावं लागतंय अशी कल्पना तुम्ही करायला लागतात. याला काय म्हणतात? याला अनुकरणात्मक कल्पना म्हणायचं. काय म्हणायचं? अनुकरणात्मक कल्पना. म्हणजे समोरच्या नायकाचं अनुकरण करता, त्याचं सुखाचं अनुकरण कराल, दुःखाचं कराल, त्याचं अनुकरण कल्पना तुम्ही कराल. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 75. प्रश्न समजतात का? कमेंटमध्ये जरा कमेंट करा बरं का, म्हणजे मलाही लक्षात येईल, म्हणजे मी योग्य वेगाने सांगते की नाही, तुम्हाला समजतंय की नाही समजेल. प्रश्न क्रमांक 75. एका वेळी किती उद्दीपकाकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेतील सुसंगत नाही? अवधान कक्षेशी सुसंगत नसलेलं विधान आपल्याला बघायचं आहे. अवधान कक्षा आपण व्यावहारिक भाषेमध्ये लक्ष म्हणूया. अवधान कक्षा म्हणजे आपण एका नजरेत लक्ष दिल्यानंतर एका नजरेत किती वस्तू सामावतात ती अवधान कक्षा, आणि तिथं त्या अवधान कक्षेची सुसंगत नसलेलं वाक्य आपल्याला बघायचं आहे. बघा, सर्वांची अवधान कक्षा समान किंवा एकच असत नाही. बरोबर आहे. प्रत्येकाची अवधान कक्षा वेगळी असते, त्यांचा प्रत्येकाचा मेंदू वेगळा असतो, दृष्टी वेगळी असते, दृष्टीची झेप वेगळी असते. म्हणून सर्वांची अवधान कक्षा समान किंवा एकच असत नाही. हे वाक्य सुसंगत आहे. आपल्याला सुसंगत नसलेलं वाक्य शोधायचं आहे. ओके. बघा, दुसरं वाक्य बघा, व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलते. हेही वाक्य बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलत असते. प्रत्येक व्यक्तीचा मेंदू वेगळा असतो, त्या दृष्टी वेगळी असते, दृष्टीची झेप वेगळी असते, म्हणून अवधान कक्षा वेगळी असते. अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्याची अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते. हेही वाक्य बरोबर आहे. जेव्हा तुम्ही अध्यापन करता तेव्हा अवधान कक्षेमध्ये सर्व विद्यार्थी येतात की नाही, आपला आवाज त्या विद्यार्थ्यापर्यंत जातो की नाही, आपली नजर शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत जाते की नाही, हा विचार आपल्याला घ्यावा लागतो. हेही वाक्य बरोबर आहे. पुढे बघा, छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त आणि वयाबरोबर ती कमी होते. हे वाक्य सुसंगत नाही. असं काही नसतं की छोट्या मुलांची जास्त आणि मोठ्यांची कमी होत जाते. उलट छोट्या मुलांची अवधान कक्षा कमी असते, कारण त्यांचा मेंदू चंचल असतो. ते एका गोष्टीकडे जास्त वेळ लक्ष केंद्रित देऊ शकत नाहीत. त्यामुळे हे वाक्य सुसंगत नाही. म्हणून प्रश्नाचं बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक 4. कोणतं उत्तर येते? पर्याय क्रमांक 4. चलो, प्रश्न क्रमांक 76. जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे, जे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. हे कोणत्या पद्धतीत घडून येते? बघा, आपल्याला जीवन जगत असताना वैयक्तिक आणि सामाजिक अनुभव येतात. मग त्या अनुभवावरून अनुमान काढायचे, शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. अशा कोणत्या पद्धतीत आहेत? त्याला पर्यंक पद्धती म्हणतात. आपण ही सुद्धा पाहिली बघा अध्यापन पद्धतीमध्ये, पर्यंक पद्धती. याला ट्रिक म्हणलं ना, अंधश्रद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणती गोष्ट? अंधश्रद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा पर्यंक पद्धतीला.
का म्हणते बघा, मी जेव्हा जेव्हा ना गुलाबी रंगाची साडी नेसते आणि इंटरव्ह्यूला जाते, मी इंटरव्ह्यू क्रॅक करते. असं काहीसं आपण ती शास्त्रशुद्ध नसते, पण आपण सामाजिक वैयक्तिक अनुभवावरून तो अनुभव काढलेला असतो. गाडवीच्या आडवं जर मांजर गेलं तर माझं काम होत नाही, हे जे अनुभव असतात ते आपण आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक अनुभवावरून काढलेले असतात, पण ते शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. म्हणून या पद्धतीला पर्यंक पद्धती म्हणतात. ओके, मी ट्रिक सांगितलेली आहे तुम्हाला. पर्यंक पद्धती म्हणजे काय लक्षात ठेवायचं, जे शास्त्रशुद्ध नाही ते पर्यंक पद्धती. चला 77वा प्रश्न. 77वा तुम्हाला पर्यंक पद्धती अध्यापनाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला दैनंदिन अनुभवातून ट्रिक सांगितली. पर्यंक पद्धती म्हणलं की अंधश्रद्धेची ट्रिक लावा. ओके, पुढं. अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनाचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल? उदाहरण, आकाशातील नक्षत्राचा अभ्यास करताना सप्तर्षी, मृगशीर्ष या तारकांचे समूहाचे निरीक्षण केले जाते. बघा, अवबोधाचे संवेदन करत असताना म्हणजे संवेदनांचा अर्थ लागतो तेव्हा अवबोध होतो, संवेदनांना अर्थ प्राप्त होतो तेव्हा अवबोध होतो. मग त्या अवबोधामध्ये की नाही आपण काही प्रकार सांगितलेत प्रक्रियेचे. मग त्यामध्ये बघा, इथं आकाशामध्ये काही नक्षत्रांची नावं सांगितली जातात. कशावरून ती नावं ठेवलेली आहेत? आता सप्तर्षी का बरं ठेवलेलं आहे? सप्त म्हणजे 7. 7 तारका जवळजवळ आलेल्या आहेत. 7 तारका कशा आहेत? जवळजवळ आलेल्या आहेत, त्यामुळे त्याला सप्तर्षी असं म्हटलेलं आहे. त्या तारकांच्या समूहाला सप्तर्षी. मग हे कशामुळं ठरलं? समीपतेमुळं. त्या तारका जवळजवळ असल्यामुळं त्या 7 पुंजका दिसतो, समूह दिसतो, म्हणून सप्तर्षी नाव ठेवलं. मृगशीर्ष ते सुद्धा तसंच आहे. तारका जवळजवळ असतात त्यावरून मृगशीर्ष हे नाव ठेवलं आहे. म्हणजे याला कारण काय असेल? समीपता, त्यांची जवळजवळ असणं हेच कारण आहे. म्हणून अवबोधातली ती प्रक्रिया आहे समीपतेचा सिद्धांत किंवा समीपता. ओके, समजलं असेल तर जरा कमेंट द्या बरं. चला कमेंट द्या बरं. चला, तुमच्यासाठी मोफत दररोज या चॅनलवर तुम्हाला संकल्पना स्पष्टीकरणाचे व्हिडिओ मिळतात, प्रश्नोत्तरांचा सराव होतोय. मग तुम्हाला एक कमेंट दिलीच पाहिजे कसं वाटत आहे ते. चला, प्रश्न क्रमांक 78वा. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनांचा स्त्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते? तर बघा, एक ग्रंथी आहे, त्या ग्रंथीतून जीवनरसाचा स्त्राव होऊन हृदयाचे जे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेक, हे कोणत्या ग्रंथीचे कार्य जोमाने होते? तर बघा, हाही घटक आपण अतिशय सुंदररित्या शिकवलेला आहे. तर बघा, कोणत्या ग्रंथीतून हे होतं? तर हे ग्रंथीचं नाव आहे वृक्कस्थ ग्रंथी. आता लक्ष देऊन ऐका की जेव्हा जेव्हा तुम्हाला ताणतणाव येतो, भावनिक उद्रेक होतो किंवा अपघाताचा सीन तुमच्या डोळ्यासमोर येतो, म्हणजे थोडक्यात ताण तणाव, मानसिक संघर्ष जेव्हा निर्माण होतो, तेव्हा तुमच्या ज्या या 2 किडण्या आहेत, त्या 2 किडण्या म्हणजेच आपण मूत्राशय म्हणतो, त्याच्यावर टोपीसारखे असे 2 भाग असतात. ओके, या टोपीसारख्या 2 भागांना वृक्कस्थ ग्रंथी असं म्हणतात. काय म्हणतात? वृक्कस्थ ग्रंथी म्हणतात. आणि या वृक्कस्थ ग्रंथीतून जेव्हा जेव्हा ताणतणाव येतो तेव्हा ॲड्रेनालिन नावाचं रसायन स्त्रवायला लागतं. कोणतं रसायन? ॲड्रेनालिन नावाचं रसायन स्त्रवायला लागतं. आणि जेव्हा ह्या वृक्कस्थ ग्रंथीतून ॲड्रेनालिन स्त्रवायला लागतो तेव्हा तुमच्या हृदयाची स्पंदनं वाढू लागतात, तुमचा रक्तदाब वाढू लागतो, रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होतो, तुमचा श्वासोच्छवासाचा वेग वाढायला लागतो आणि तुमच्या यासाठी लागणारी जी प्रचंड ऊर्जा आहे
ती प्रचंड ऊर्जा कुठून घेतली जाते, तर पचनसंस्थेतून घेतली जाते आणि पचनसंस्था मंदावते, पचनसंस्थेवर ताण पडतो आणि पचनसंस्थेतली सर्व ऊर्जा एकवटून यासाठी वापरली जाते, हृदयाच्या स्पंदनासाठी, रक्तदाबासाठी. त्यामुळं जेव्हा जेव्हा ताणतणाव निर्माण होतो, काही लोक म्हणतात बघा माझ्या पोटात गोळा आला, माझ्या पोटात दुखायला लागलं, त्याचं कारण हेच आहे, तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊन पचनसंस्था मंदावलेली असते. ओके, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे उर्कस्त ग्रंथी. समजलं असेल, लाईक ठोका. चला पुढील प्रश्न क्रमांक 79 आपण बघूया. समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात असे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले. तर बघा, समस्या सोडवण्याची क्षमता आहे त्याच्या विकासाबाबत मत मांडताना मानसशास्त्रज्ञांनी काय केलं आहे, समस्यांचे व्यावहारिक समस्या आणि बौद्धिक समस्या असे 2 प्रकार केलेले आहेत. कोणते 2 प्रकार? समस्यांची व्यावहारिक समस्या आणि बौद्धिक समस्या असे 2 प्रकार सांगून एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे असं मत मांडलेलं आहे. तर हे जे मत आहे ते आहे रॉबर्ट स्टर्नबर्ग यांचं. कुणाचं आहे? रॉबर्ट स्टर्नबर्ग. तर बघा, समस्या सोडवण्याची क्षमता लक्षात ठेवा, ट्रिक, आणि त्यामध्ये व्यावहारिक समस्या, बौद्धिक समस्या असे 2 प्रकार केलेले आहेत. आणि त्यामध्ये बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते. व्यावहारिक समस्या म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे आणि बौद्धिक समस्या म्हणजे समजून घेणे. हा जो फरक आहे तो रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी सांगितलेला आहे. ही ट्रिक लक्षात ठेवा. व्यावहारिक समस्या, बौद्धिक समस्या. व्यावहारिक समस्येमध्ये गोष्ट प्राप्त करून घेणे, कारण व्यवहारात आपल्याला ती वापरावी लागते. बौद्धिक समस्येत समजून घेणे, बुद्धीशी संबंधित. रॉबर्ट स्टर्नबर्ग. प्रश्न क्रमांक 80. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही म्हटले? दर्शवत नाही असं म्हटलेलं आहे. ओके, बघूया कोणतं उत्तर येते. या अवस्थेत मूल परावलंबी असतं. बरोबर आहे. शैशवावस्था म्हणजे 1 महिना ते 2 वर्ष. 1 महिना ते 2 वर्ष. ओके, मग आठवा 1 महिना ते 2 वर्षाचं बालक हे मूल परावलंबी असते. बरोबर आहे. आई वडील कुटुंबातील व्यक्तीवर परावलंबी असतं. आपल्याला चुकीचं वाक्य शोधायचं आहे, दर्शवत नसलेलं वाक्य शोधायचं आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य, या अवस्थेत मूल पराकोटीचे स्वार्थी आणि स्वकेंद्रित असते. बरोबर आहे. याला दुसऱ्याचा विचार करू शकत नाही हे बालक. पराकोटीचं स्वार्थी स्वकेंद्रित असते म्हणजे स्वतःमध्येच रमलेलं असते. स्वतःच वस्तू घेऊन खेळणे, स्वतःला भूक लागल्यावर रडणे आणि सगळ्या वस्तू मलाच पाहिजे म्हणणे, आपल्या हातातली वस्तू कुणाला न देणे, ही या मुलांचे शैशवावस्थेतील लक्षणे असतात. पुढं बघा, या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही. बघा, सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही हे वाक्य चुकीचं आहे. सहज प्रवृत्तीचा उदय होतो, ते मुलं आपणच हसू लागतं, सहज प्रवृत्तीनं रडू लागतं त्याला केल्यावर. ह्या सहज प्रवृत्ती आहेत त्या मुलांच्या, त्याचा उदय होत असतो, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. ओके, म्हणजे इथं होत नाही म्हटले, होत असतो म्हणजे हे बरोबर उत्तर आहे. या अवस्थेत सांघिक खेळातूनच सामाजिक वर्तन परिवर्तनाचा पाया घातला जातो. बरोबर आहे. जेव्हा मूल 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं होतं तेव्हा तिथं काय होतं, तो आजूबाजूच्या मुलांसोबत खेळायला लागतो आणि आजूबाजूच्या मुलांशी खेळायची सवय ठेवली आपण तर सामाजिक वर्तन प्रकाराचा पाया घातला जातो. म्हणून बघा, सिटीमध्ये लहान मुलांना घराच्या बाहेर सोडलं जात नाही, त्यामुळं त्यांच्या सामाजिक वर्तन कमी आढळतं. मग ती मुलं आपली वस्तू कुणाला न देणे, मुलांमध्ये न मिसळणे, शाळेत जाताना रडणे हा प्रकार जाणवतो. परंतु ग्रामीण भागात जर पाहिलं, मुलं बिनधास्तपणे समाजामध्ये मिसळलेली असतात मित्रांमध्ये, त्यामुळं ती हसत खेळत अंगणवाडीला येतात, हसत खेळत शाळेला येतात. ओके,
चला पुढील प्रश्न 81वा. 10 प्रश्न राहिलेली आहेत. 10 प्रश्न राहिलेली आहेत. बघूयात आपण हे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 81वा. मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? मॅकडुगल यांनी काही सहज प्रवृत्ती सांगितल्यात. त्यात आत्मनिष्ठ यामध्ये लक्ष ठेवा बाबा. आत्मनिष्ठ कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? आत्मनिष्ठ म्हणजे काय हो? आत्म म्हणजे स्वतः, अनिष्ठ म्हणजे स्वतःनिष्ठा, म्हणजे स्वतःवरच निष्ठा. ओके, मग स्वतःवरच निष्ठा असेल तर व्यक्ती काय करणार आहे? ते कुतूहल येईल का नाही? संघभावना येईल का नाही? आत्म म्हणजे स्वतः संबंधी, एवढं लक्षात ठेवा. आत्मदीनता येईल का? दीनता म्हणजे स्वतःला तुच्छ म्हणा, एखाद्या वेळेस दीनता, स्वतःवरच दया दाखवणे, असं येणार नाही. आत्मनिष्ठा म्हणजे आत्मप्रतिष्ठा गाजवणार आहे तो व्यक्ती. ओके, म्हणून बरोबर उत्तर येते आत्मप्रतिष्ठा. तर आत्मप्रतिष्ठाचा समावेश होतो. बघा, काही गोष्टी की नाही तुम्ही सहजपणे विचार करून, तर्क लावून, लॉजिक लावून सुद्धा सोडवू शकता. चला पुढील प्रश्न क्रमांक 82. शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती याचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? बघा, शिक्षण म्हणजे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी आणि अनुभव आणि परिस्थिती याचे स्वरूप पूर्वीपेक्षा वेगळे करणारी प्रक्रिया, अशी व्याख्या कुणी केली आहे असं म्हटलेलं आहे. तर बघा, वर्तन वेगळं, इथं तुम्हाला एक आठवतं आहे बघा, बिहेवियर इज इक्वल टू SOR. S म्हणजे स्टिम्युलस, O म्हणजे व्यक्ती, ऑर्गॅनिझम, R म्हणजे रिस्पॉन्स. मग शिक्षण म्हणजे काय आहे की हे पूर्ण बिहेवियर बदलून टाकणारी प्रक्रिया, ती कुणाची व्याख्या आहे? वुडवर्थ यांची आहे. मग हे लक्षात ठेवायला मी म्हणलं होतं वर्ड लक्षात ठेवा म्हणजेच ही व्याख्या लक्षात ठेवा, वुडवर्थ. ओके. प्रश्न क्रमांक 83. विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकावर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो, तेव्हा मूळचा अनुभव व नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो, याला टिंबटिंब म्हणतात. बघा, विस्मरण म्हणजे विसरणे. मग इथं मूळचा अनुभव, नवा अनुभव याला अडथळा करतो, हा कोणता प्रकार आहे? याला प्रकार आहे पुरोपगामी निरोधन. बघा, मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो, एवढंच पुरेशा. एवढा मोठा प्रश्न असला तरी मेन कॉन्सन्ट्रेट इथं व्हायला पाहिजे. मूळचा अनुभव म्हणजे जुने ज्ञान नवीन ज्ञानास अडथळा करतो. निरोधन म्हणजे अडथळा. पुरोपगामी म्हणजे जुन्या ज्ञानाचा अडथळा. पुरोपगामी म्हणजे प्राचीन, लक्षात ठेवा, पूर्वीचे. पुरोपगामी म्हणजे पूर्वीचे ज्ञानाचा अडथळा, त्याला पुरोपगामी निरोधन असं म्हणतात. ओके, म्हणजे जुन्या ज्ञानाचा अडथळा. एवढं लक्षात ठेवा. ट्रिक सांगते बरं का मी, छोट्या लक्षात ठेवण्यासाठी. चला 6 प्रश्न राहिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 84 आपण बघूयात. खाली दिलेल्या अध्ययनविषयक उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा. तर बघा, जोड्या बघूयात. आपल्याला काय करायचं, आधी आपल्याला जे माहिती आहे त्याची आधी जोडी लावून घ्यायची बुवा. पहिला बघा, संयोजनवादी उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती, मर्मदृष्टी उपपत्ती. तुम्हाला माहिती आहे मर्मदृष्टी, कोहलर, आहा क्षण कोणता आहे? कोहलरचा आहा क्षण, हे माहीत आहे तुम्हाला. मर्मदृष्टी म्हणलं की कोहलर, आहा लक्षात ठेवायचं म्हणून मी सांगितलं. मर्म कळलं ना. पुन्हा साधक अभिसंधान, साधक स्किनर, लक्षात ठेवायला मी सांगितले. साधक स्किनर, साधक अभिसंधान, स्किनर. पुढं
मग अभिजात अभिसंधान प्यावलाव, अभिजात अभिसंधान प्यावलाव. ओके. पुढे बघा, संयोजनवादी उपपत्ती ही थॉर्नडाईकची आहे. संयोजन म्हणजे साहचर्यवादी, एकत्र करणे. ओके. संयोजन करणे म्हणजे एकत्र करणे. मग हे पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 1 बघा, पहिल्याच उत्तर डी, दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं ए, चौथ्याचं सी. सोपं आहे की नाही पेपर सांगा बरं. TET अवघड आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं? मानसशास्त्र अवघड आहे असं कोणी सांगितलं? अजिबात नाही, खूप सोपं आहे. अभ्यास केला तर खूप सोपं आहे. फक्त दररोजचे व्हिडिओ ऐकून संकल्पना क्लिअर करा. मी दररोज PYQs पाठवत आहे तुम्हाला, त्याचा सराव करा बस. मानसशास्त्राला 30 पैकी सहजपणे 25च्या वर तुम्ही घ्याल अशी माझी गॅरंटी आहे. आणि जे सुरुवातीपासून फेब्रुवारी मार्चपासून माझे व्हिडिओ बघतात, माझे PYQs अभ्यासले, ते तर 30 पैकी 30 घेणार. चला, प्रश्न क्रमांक 85. विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टामध्ये अंतर्भूत आहेत? बघा, सांगतो, करतो, स्पष्ट करतो. कधी करतो? ज्ञान मिळवून त्याचं आकलन झालं तरच त्याला स्पष्ट करता येईल. म्हणून याचं उत्तर येतं आकलन. काय येईल? आकलन. म्हणजे त्याला आकलन झालेलं आहे तरच तो स्पष्ट करू शकेल, नियमाचा अर्थ सांगू शकेल, सूत्र स्पष्ट करू, संकल्पना स्पष्ट करू शकेल. ओके. चला, प्रश्न क्रमांक 86. विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्याच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने कोणती कसोटी तयार करण्यात आलेली आहे? बघा, विद्यार्थ्याची संपादनूक मोजायची आहे आणि त्या संपादनुकीची तुलना गुणांशी आणि इतर गटातील विद्यार्थ्याच्या संपादनाशी करण्याची कसोटी कोणती आहे? तर बघा, ही जी कसोटी आहे तिला निकष संदर्भीय कसोटी म्हणायचं. बघा, इथं संदर्भ शब्द आलाय. तुम्हाला मोजून तुलना विद्यार्थ्याच्या गुणांशी आणि विद्यार्थ्याच्या संपादनाशी करायचं म्हणजे तुम्हाला काहीतरी निकष ठरवून दिलेले आहेत आणि त्या निकषामध्ये तुम्हाला त्या विद्यार्थ्यांची तुलना करायची. मग या निकषामध्ये कोणकोणते विद्यार्थी आले आणि कोणता विद्यार्थी त्या निकषामध्ये पुढे आहे अशी तुलना करण्याची कसोटी म्हणजे निकष संदर्भीय कसोटी. ओके. चला, प्रश्न क्रमांक 87. प्रश्न क्रमांक 87 बघूया आपण. अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले? बघा, इथं काय म्हणले बघा, चेतक आणि प्रतिसाद स्वतंत्र विचार न करता परिसर विचार घ्यायचा आहे. कोणतं घ्यायचं? परिसरात. आणि भिन्न भिन्न परिसरामध्ये एकच चेतक कार्यान्वित असला वेगवेगळे प्रतिसाद मिळतो असं कोणत्या उपपत्तीत मांडलेलं आहे? तर ती आहे ज्ञानात्मक उपपत्ती. यामध्ये आपल्या परिसरामध्ये एकच चेतक वेगवेगळ्या परिसरात देऊन त्यातून प्रतिसाद मिळवायचा म्हणजेच ज्ञान मिळवायचं. काय मिळवायचं आहे? ज्ञान. म्हणून ज्ञानात्मक अध्ययन. ओके. समजलं असेल? लाईक करा. चला, लाईक करा. तुम्हाला या प्रश्नोत्तराच्या स्पष्टीकरणातून हा घटक 100% डोक्यात फिट बसणार आहे. मानसशास्त्राच्या प्रश्नांची लांबी जरी मोठी असेल ना तर उत्तर एकाच वाक्यामध्ये दडलेलं असतं. ओके. प्रश्न क्रमांक 88. रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबींचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यापैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचे वैशिष्ट्य आपल्याला शोधायचं आहे. ओके. चला, पहिलं आपण एक एक वाक्य वाचूयात. हे विद्यार्थ्याच्या प्रगतीचे दिशादर्शक साधन असून त्याद्वारे प्रक्रिया कामगिरी दोन्हींचे मूल्यमापन होते.
तर बघा इथं काय दिले आपल्याला, असत्य म्हणजे चुकीचं विधान. तर हे विधान बघा दिशादर्शक आहे, बरोबर आहे. प्रक्रिया आणि कामगिरीचे मूल्यमापन बनवते, वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य, रुब्रिकमधून मिळणाऱ्या गुणांचा अर्थ लावता येतो, हेही बरोबर आहे. रुब्रिकला गुण दिलेले असतात, त्याचा अर्थ लावता येतो, कारण आपण तसे वाक्यरचना केलेली असते. रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ, परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते, हे मात्र चुकीचं आहे बरं का. रुब्रिकमध्ये जे निकष ठरवलेले असतात की नाही, ते निकष आपण स्थळ, काळ, परिस्थिती बघूनच ठरवलेले असतात. त्यात लवचिकता आणता येते. मी माझ्या वर्गासाठी ठरवलेली रुब्रिकची जी निकष आहेत, तुम्ही शहरी भागातले शिक्षक तिथं त्या निकषामध्ये बदल करू शकता. विद्यार्थ्यांची परिस्थिती, विद्यार्थ्यांचं आर्थिक वातावरण, सामाजिक वातावरण बघून. त्यामुळं हे वाक्य चुकीचं आहे, म्हणजे हे असत्य आहे. म्हणजे आपला पर्याय 3 बरोबर पर्याय आहे, वाक्य मात्र चुकीचं आहे. तर बघा रुब्रिकचे निकष कसे असतात, रुब्रिक म्हणजे काय ते तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळेल. तिथं फक्त काय करा, रुब्रिक घाला आणि TR करुणा घालून सर्च करा, तुम्हाला रुब्रिक संदर्भात निकषासहित तुम्हाला व्हिडिओ मिळेल. पुढे, रुब्रिक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या संपादनाचे मापन करण्याचे साधन नसून विद्यार्थ्याची विशिष्ट क्षेत्रात प्रगतीचे सर्वोत्तम टोक गाठण्याविषयी मार्गदर्शन करणारी यंत्रणा, हेही वाक्य बरोबर आहे. आणि दुसरं एक ट्रिक बघा, जेव्हा असत्य विधान सांगितलेलं असतं बघा, तेव्हा बाकीचे सगळी पॉझिटिव्ह वाक्य असतात. बाकीची सगळी कशी असतात, पॉझिटिव्ह वाक्य असतात. होते, येते, येते. आणि एक वाक्य मात्र निगेटिव्ह असतं, स्थिर, विचार न करता स्थिर असते, इथं निगेटिव्ह असतं, तेच असत्य वाक्य असतं. ही ट्रिक, पण सगळ्याच गोष्टीत हे लागू पडेल असं नाही हं, मी तुम्हाला ट्रिक सांगते फक्त. चला 89 म्हणजे शेवटचा पर्याय मी सांगितलं बरं का, उत्तराचा शेवटचा पर्याय तिकडं जायचं की आपल्याला काहीच समजेना झालं तर निगेटिव्ह प्रश्नामध्ये असत्य, चुकीचे विचारलं तर निगेटिव्ह कुठं आलंय का शोधायचं. प्रश्न क्रमांक 89. बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्याचे संघटन होणे आवश्यक असते, हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे. बघा इथं बुद्धिमत्ता म्हणले, तर बुद्धिमत्तेमध्ये काय, व्यक्तीच्या मज्जातंतूवर परस्पराशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते. संघटन होणे आवश्यक असते, बुद्धीचे कार्य होण्यासाठी संघटन होणे ही कशात सांगितले, तर थॉर्नडाईक यांच्या संख्यात्मक उपपत्तीमध्ये सांगितलेलं आहे. कशामध्ये सांगितले, थॉर्नडाईक यांची संख्यात्मक उपपत्ती. त्यामध्ये सांगितले की बौद्धिक कार्याचं संघटन होणं गरजेचं आहे. ओके. स्पियरमनचं द्विघटक म्हणलं की G फॅक्टर आणि S फॅक्टर लक्षात ठेवायचं. गिलफोर्डचं बहुआयामी म्हणजे गिलफोर्डचे 150 घटक असलेली बहुविध बुद्धिमत्ता लक्षात ठेवायचं. थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती लक्षात ठेवायचं. त्यामध्ये बुद्धिमत्तेचे 9 प्रकार सांगितलेत, पूर्वी 7 होते, नंतर 9 झालेले आहेत, हे लक्षात ठेवायचं. ओके. चला प्रश्न क्रमांक शेवटचा आणि 90वा. शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्त्रावामुळे होतं. तर बघा हा प्रश्न पेपर 1ला सुद्धा आलेला होता. बघा पेपर 1ला सुद्धा आलेला होता, TETच्या 2025च्या, आणि TET पेपर 2ला सुद्धा हा प्रश्न आलेला होता. पेपर 1ला उत्तर देत असताना मी त्याला सांगितलं होतं तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये की मतिमंदत्व हा जो दोष आहे तो आपलं जे थायरॉईड आहे की नाही, थायरॉईडमध्ये एक रसायन असतं, त्या हार्मोनच्या स्रावामुळे, थायरॉईडमुळे येणारा जो रोग असतो त्याचं नावसुद्धा मी वेगळ्या पद्धतीने सांगितलं होतं. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, खरं तरी इथं हा प्रश्न कॅन्सल होण्याची पण शक्यता असते, असे संदिग्ध असेल तर इथं बघा ह्या प्रश्नाविषयी मी जास्त सांगू शकत नाही, पण स्पष्टीकरण एवढं मात्र सांगू शकते, कारण पेपर 1ला सुद्धा मी तेच सांगितलं होतं की हार्मोन्स जे असतात
त्या हार्मोन्समुळे येणारं जे मतिमंदत्व असतं ते असतं क्रेटिनिझम. कोणतं असतं? क्रेटिनिझम. परंतु इथं कुठंच पर्याय दिलेला नाही आहे. क्रेटिनिझम हे पर्याय दिलेलं नाही. तर आपलं जे थायरॉईड असतं त्या थायरॉईडमध्ये एक हार्मोन्स असतो आणि त्याच्या स्रावामुळे क्रेटिनिझम नावाचं मतिमंदत्व येऊ शकतं. परंतु बघा इथं खूप ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु काही ठिकाणी मंगोलिझम दिलेला आहे. खरं तर मंगोलिझम हा एक आनुवंशिक विकार आहे आणि इथं गुणसत्रांच्या संख्येत बदल होतो असं मी वाचलेलं होतं. ओके. तर त्यामुळं परंतु त्यांनी काय दिलं आहे की क्रेटिनिझमला जवळपास मंगोलिझम जवळपास काय म्हणतात त्याच्यात साम्य आढळतं म्हणून मंगोलिझम असं काही जणांनी म्हटलेलं आहे. परंतु मंगोलिझम हा तर खरं तरी आनुवंशिक गुणसूत्रामधील विकार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला मतिमंदत्वाचा जर विचार करायचा असेल तर आपण हा प्रश्न पेंडिंग ठेवूयात. तुम्ही सर्च केलात, काही जर उत्तर मिळालं तर नक्कीच कमेंट करा. ओके. चला, या ठिकाणी आपण TET पेपर सेकंड 2025चा पूर्ण सोल्युशन आपण अभ्यासलेला आहे. माझ्या माहितीनुसार, माझ्या अभ्यासानुसार मी सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तुमचे जे शिक्षक बंधू भगिनी आहेत किंवा नातेवाईक आहेत त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या वेळेची TET उत्तीर्ण होण्यामध्ये मदत होईल. ओके. चला, तर या ठिकाणी आपण थांबूयात. या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक घटकावर व्हिडिओ PYQs भरपूर मिळतील आणि 15 जूनपर्यंत मिळणारसुद्धा आहेत. म्हणून आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नियमित येणारे व्हिडिओची लिंक तुम्हाला नोटिफिकेशनला सहज मिळून जाईल. थँक्यू.